रेकॉर्डिंग चालू केली. आता मी नाही येते तर म्हणून दिसत नाही. आवाज ऐक. आज नवीन कोण आहे? तू, वैष्णवी ना, आणि तुम्ही ती गणेश. ठीक आहे. प्रसाद इकडे जरा. तर याला चेक कर, कुठे डाउनलोड झालंय ते. बहुतेक झालंय डाउनलोड, चेक कर एकदा. सो झाले चालू लेक्चर? आवाज येतो प्रॉपर? गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुम्हाला कालचं लेक्चर करंट अफेअरचं जिओग्राफीचं होतं, आणि सरांनी इंट्रोडक्शन पण दिलं आहे तुम्हाला प्रॉपर एक्झामचं. तू नव्हतेस ना काल आपल्याकडे अवेलेबल आहेत लेक्चर, तुम्ही बघू शकता, यूट्यूबला अवेलेबल आहे. ठीक आहे. सो आज आपण नेक्स्ट सब्जेक्ट घेणार आहोत आपण, करंट अफेअर. सो करंट अफेअर सब्जेक्ट घेण्याआधी आहे ना, तुमचे म्हणजे थोडक्यात करंट अफेअर असा सब्जेक्ट आहे की त्याला GSचा बेस आहे. GS म्हणजे आपलं जनरल स्टडीज. त्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, एन्व्हायरमेंट या सगळ्या सब्जेक्टचं एक म्हणतात ना बेसिक अंडरस्टँडिंग किंवा सिलेबस कंप्लीट व्हावा लागतो. करंटवरती क्वेश्चन येताना आहे ना, तो बेसिक नॉलेजवरती प्लस आता जे काही करंट रेलिव्हंटमध्ये न्यूज ज्या चालू आहेत असे मिक्स होऊन क्वेश्चन्स करंटला येतात. सो त्याआधी थोडंसं मी अजून सरांनी जी काही इन्फॉर्मेशन दिली आहे ना, त्याच्यापेक्षा थोडीशी अजून काहीतरी वेगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो थोडक्यात. देन मग आपण करंट अफेअर सब्जेक्ट बघूया एक्झॅक्ट, त्याचे टॉपिक्स बघूयात थोडे, की कोणत्या कोणत्या टॉपिक्समधनं क्वेश्चन्स येतात, कसे क्वेश्चन्स येतात, त्यानंतर प्रत्येक एक्झाममध्ये कसे क्वेश्चन्स येतात. मग फ्रॉम UPSC टू MPSC, SSC, रेल्वे या सगळ्या क्वेश्चन्समध्ये सुद्धा म्हणजे या एक्झाम्समध्ये कसे प्रश्न येतात ते बघूयात. आणि देन फायनली मग पुढे म्हणजे काय केलं पाहिजे, सोर्सेस कोणते वापरले पाहिजेत परीक्षेला, किंवा अकॉर्डिंग टू एक्झाम वेगवेगळ्या परीक्षा आहेत, तर वेगवेगळ्या परीक्षांच्या डिमांड्स वेगवेगळ्या आहेत, तर वेगवेगळ्या परीक्षेनुसार सोर्सेस काय असले पाहिजेत हे पण मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. ठीक आहे. सो त्याआधी थोडंसं एक्झामबद्दल सांगतो. आता तू नव्हतीस काल, तुम्ही नव्हता, सो थोडंसं एक्झामबद्दल पण थोडं एक्सप्लेन करतो. ठीक आहे. आपल्याकडे गव्हर्नमेंट जॉब नावाचं फील्ड आहे, थोडक्यात मोठं फील्ड आहे एकदम. त्याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडिया गव्हर्नमेंट जॉब किती आहेत, तर ऑलमोस्ट 1.4 to 2.5%, म्हणजे ॲव्हरेज जर काढलं तर 2% गव्हर्नमेंट जॉब. सो 2% गव्हर्नमेंट जॉब आहेत ते अगदी UPSC पासून ते MPSC, SSC, रेल्वे, बँकिंग आणि अदर गव्हर्नमेंट एक्झाम्स म्हणतो आपण. अदर गव्हर्नमेंटमध्ये सगळंच आलं. मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे असतील किंवा अदर स्टेट PCS असतील, गुजरातचं असेल, महाराष्ट्राचं असेल, बिहारचं असेल, प्रत्येक स्टेट आपापल्या परीक्षा घेतो, बरोबर. तसंच महाराष्ट्र पण MPSC आहे. महाराष्ट्रामध्ये MPSC घेतात परीक्षा, पण MPSC सोडून इतर ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये मग आपल्या महानगरपालिकेत BMC, तलाठी, त्यानंतर तुमच्या कृषी सेवकसारखी भरती, आरोग्य सेवक आहे, वनसेवक आहे, नंतर पोलीस भरती पण आहे आपली. ठीक आहे. आता हायकोर्टची भरती आली ती, अशा या अनेक भरती आहेत. त्या सगळ्या भरत्या आपण इतर भरत्यांमध्ये
कन्सिडर करतो किंवा इतर परीक्षा स्पर्धा परीक्षामध्ये. या सगळ्या परीक्षा मिळून जवळपास 2% ॲव्हरेज आपण बोलू शकतो. 2% ॲव्हरेज गव्हर्नमेंट जॉब आहे. आणि आपलं वर्किंग पॉप्युलेशन जे आहे जवळपास ते 60 to 70 करोड आहे. 140 करोडचं पूर्ण पॉप्युलेशन आहे आपलं. मग त्याच्यात वर्किंग पॉप्युलेशन 18 to 60 मध्ये आपण काउंट करतो. त्यामध्ये वर्किंग जे पॉप्युलेशन आहे त्याचा 2% एवढे गव्हर्नमेंट जॉब्स आपल्याकडे पर इयर जनरेट होतात, वॅकंट होतात पर इयर. ठीक आहे. सो आता त्यातही मग डिफरंट सेक्शन्स आहेत. मग म्हटलं UPSC MPSC ह्या सगळ्या हायर जॉब प्रोफाईलपासून टू लोअर जॉब प्रोफाईलपर्यंत असं पूर्ण तो हे आहे, म्हणजे म्हणतात ना पूर्ण तो डिस्टन्स आहे पूर्ण दोन्हीमध्ये. सो आता आपण थोडक्यात आता मी तुम्हाला थोडक्यात हे सांगितले की एक्झाम्स कोणत्या कोणत्या बॉडीज आहेत एक्झाम घेणाऱ्या. सर आता हे पाठ झालं पाहिजे, म्हणजे सगळं सिलेबस तुम्हाला माहीत पाहिजे. परीक्षा देताना किंवा कोणती एक्झाम द्या किंवा एक्झाम द्यायच्या अगोदर ह्या फील्डमध्ये जर येतोय ना आपण, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फील्डमध्ये येतोय, तर तुम्हाला वेगवेगळ्या बॉडीज माहिती पाहिजेत. UPSC काय करते, मग MPSC काय करते, SSC काय करते, रेल्वे काय करते, बँकिंग काय करते, ह्या बॉडीज आहेत आणि त्यांचं काम माहिती पाहिजे. जरीही तुम्ही एका स्पेसिफिक एक्झामला टार्गेट करत असाल कोणतेही, सो स्पेसिफिक एक्झामला टार्गेट करण्या अगोदर तुम्हाला स्पेसिफिक एक्झाम माहिती पाहिजे, बरोबर ना. तर एक्झाम माहीत पाहिजे म्हणजे काय, तर एक्झाम घेणारी बॉडी कोण आहे, एक्झामचा पॅटर्न काय आहे, एक्झामचा सिलेबस काय आहे, त्या एक्झामची सगळी प्रोसेस फ्रॉम स्टडी टू एक्झाम टू रिझल्ट, हे सगळ्या प्रोसेस तुम्हाला इनिशियली माहीत पाहिजे. मी तर पर्सनली सगळ्यांना सांगतो, जे कोण नवीन येतात आपल्याकडे त्यांना आम्ही पर्सनली सांगतोच. पण आज ह्या लेक्चरच्या निमित्तानं इंट्रोडक्शन म्हणजे काय की ओरिएंटेशन म्हणजे हे डोक्यात फिट बसावं की एक्झाम काय आहे, कोणत्या एक्झामला सिलेबस काय आहे, कोणते बुक्स रेफर करावे लागतात, एक्झॅक्ट काय करावं लागतं आणि फ्रॉम स्टडी टू रिझल्ट प्रोसेस काय आहे पूर्ण, आणि त्या प्रोसेसमध्ये आपण फिट बसतो का. सो ही जी काय पहिली स्टेज आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ती आपण पहिली फॉलो केली पाहिजे, कारण त्याच्यावरती सगळं तुमचं डिपेंड आहे पुढे. कारण आपण इनिशियली जर डिसाईड नाही केलं की काय करायचं, तर मग पुढे आपण मग कन्फ्युजनमध्ये राहतो. आणि मग समजा आपण आपल्या कॅपॅसिटीच्या वरची परीक्षा निवडली किंवा आपल्या कॅपॅसिटीच्या खालची परीक्षा निवडली, आपण स्वतःला तर ओळखलं नाही याच्यामध्ये, तर मग आपल्याला काय होतं की जर जास्तीचं काम आपण घेतलं अंगावरती तर मग नंतर आपल्याला जमत नाही, मग आपण काय करतो, सोडून देतो, असं होतं. ते असं होऊ नये. ठीक आहे. सो त्यामध्ये मग आता मग सब्जेक्टकडे येऊयात आपण. आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेतल्या तर आपण काल सब्जेक्ट बघितला जिओग्राफी. ठीक आहे. सरांनी थोडं एक्सप्लेन केलंय, मी काय परत एक्सप्लेन नाही करणार, ते मी फक्त ओव्हरव्ह्यू देणार तुम्हाला फक्त. सो एक्सप्लेन करतो मी सब्जेक्ट आता. तर UPSC MPSC SSC रेल्वे आणि अदर बँकिंग एक्झाम्समध्ये सब्जेक्ट्स कॉमन आहेत. सब्जेक्ट कोणते कोणते आहेत, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, सायन्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, करंट अफेअर आहे आणि मॅथ्स आणि रिजनिंग आहे. ठीक आहे. प्लस कम्प्युटर किंवा GK मध्येच येतो तो पार्ट, पण इतर GK बोलूयात आपण त्याला. ठीक आहे. सो हे सगळे GKचा पार्ट पूर्ण एक्झाम्समध्ये, म्हणजे कोणत्या एक्झाम्स घ्या तुम्ही, तिकडे सगळीकडे कॉमन असतोच. त्याच्यामुळे तुम्हाला करायचं काय तर सगळं करायचं आहे, पण अकॉर्डिंग टू एक्झाम तुम्हाला लेवल ठरवायची की किती डेप्थमध्ये जायचं. तुम्ही UPSC करताय तर तेवढ्या डेप्थमध्ये गेलं पाहिजे, MPSC करताय त्याच्यापेक्षा खाली डेप्थमध्ये. म्हणजे अभ्यास आपण करताना लिमिट नाही ठरवत आपण, अभ्यास तर काय चांगल्याच पद्धतीने करत असतो, पण जी काय अंडरस्टँडिंग आहे ते UPSCला वेगळं आहे, MPSCला वेगळं आहे. तर मी दाखवेन तुम्हाला, क्वेश्चन्स दाखवेन काही त्याच्यामधले, मग तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली मला काय म्हणायचं आहे. ठीक आहे. सो आता प्रत्येक सब्जेक्टचं ओरिएंटेशन ते टीचर्स घेतील. मी फक्त आज करंट अफेअरबद्दल बोलेन. ठीक आहे. एक्झाम्सबद्दल बोललो मी, देन मी करंट अफेअरबद्दल बोलेन. ठीक आहे. आता सब्जेक्ट वाईज बोलताना पहिलं जर का मी आता मी इथे लिहिले करंट अफेअर्स कॉम्पिटेटिव्ह फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. ठीक आहे. UPSC MPSC SSC रेल्वे अँड अदर गव्हर्नमेंट एक्झाम्स, म्हणजे सगळंच आलं त्याच्यामध्ये. आता टॉपिक्स बघूयात आपण थोडे, एक एक 1 by 1 टॉपिक्स बघूयात की एक्झॅक्टली टॉपिक्स काय आहेत त्या परीक्षेला. आणि टॉपिक्स सोबत मी एक एक एक्झाम्पल दिलेत तुम्हाला, सो दॅट तुम्हाला थोडंसं रिलिव्हंट लक्ष द्यावं की करंटमध्ये काय चाललंय. हे करंट सगळीकडे कॉमनच असतात, ते कोणत्या परीक्षेमध्ये जावा तुम्ही, बँकिंग जावा, तुम्ही SSC जावा, रेल्वे जावा, सगळीकडे कॉमन असतात. टॉपिक्स पण रिपीट होतात. हे पण एक कन्क्लुजनपर्यंत पोहोचू आपण. एक तुम्हाला सगळं जेव्हा मी लेक्चरच्या एंडिंगपर्यंत येऊ तर एक चांगलं कन्क्लुजन देतो तुम्हाला की करंट अफेअरला अप्रोच काय असला पाहिजे. हे जे सगळं ॲनालिसिस केलेलं आहे 4-5 वर्षाचं किंवा
जे काही त्या वर्षी पेपर्स होतात, UPSC MPSC म्हणजे सिक्वेन्सने पेपर होतात ना त्या वर्षी पहिले, कारण सगळे एक्झाम्स काय एका दिवशी होत नाही. आज UPSC झालं तर परत एक महिन्याने कुठेतरी MPSC होणार, मग परत MPSC गट ब होणार, गट क होणार, SSC होणार, SSC मध्ये 3 परीक्षा आहेत, मग रेल्वेच्या 3 परीक्षा आहेत, मग बँकिंगच्या 3 परीक्षा, सध्या सिक्वेन्सने होणार. मग तो करंट तर काय बदलत नाही. करंट न्यूज जे असतात ना महत्त्वाच्या इम्पॉर्टंट न्यूज त्या कॉमन असतात सगळीकडे आणि त्या रिपीट होतात प्रत्येक एक्झामला. त्यामुळे तुम्ही जेव्हा समजा तुम्हाला बँकिंगची परीक्षा किंवा SSCची परीक्षा द्यायची आहे आणि त्याच्या आधी 3 परीक्षा झालेल्या आहेत, UPSC झाली आहे किंवा MPSC झाली, MPSC ग्रुप बी झाली आहे, तुम्हाला काय करायचं आहे, त्या वर्षीचे जे काही पेपर्स आहेत झालेले, करंट अफेअर्स असेल किंवा तुमचे जे काही GSचं सगळं, ऑलमोस्ट नॉट ओनली अबाउट करंट अफेअर पण सगळ्या GS बद्दल सांगतोय मी, ठीक आहे. सो तेव्हाचे जे काही पेपर आहेत ना ते पेपर तुम्ही बघितले पाहिजेत. म्हणजे एक्झॅक्ट क्वेश्चन रिपीट होतात का, तर क्वेश्चन रिपीट तसेच होत नाही, पण ते जे काही टॉपिक्स असतात, हॉट टॉपिक्स बोलतो त्याला आपण, ते रिपीट होतात. तर त्याच्यातनं तुमचे 4-5 मार्क्स तुमचे असेच वाढतात. जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघतो, म्हणजे प्रिव्हियस इयर नाही पण त्याच वर्षीचे पेपर बघतो आपण 2-3 महिने अगोदर झालेले, त्यामुळे तुमचे 4-5 मार्क्स असेच वाढतात. कधी कधी कॉपी पण होतात प्रश्न, टॉपिक्स कॉमन होतात, ते कॉपी होतात. त्याच्यामुळे तुम्हाला एक म्हणतात ना प्रिपेरेशनला एक एस मिळते, धार मिळते, कारण तुम्हाला प्रिपेरेशन करताना करंट अफेअर म्हणा किंवा कॉम्पिटेटिव्हचे कोणतेही सब्जेक्ट एक्झॅक्ट पॅटर्न डिकोड करता येत नाही आपल्याला. आपण जास्तीत जास्त जवळ जाऊ शकतो एक्झामच्या किंवा त्या टॉपिक्सच्या किंवा त्या सब्जेक्टच्या, पण तुम्हाला एक्झॅक्ट काय येईल सांगता येत नाही. सो जे येणार आहे ते एक्झॅक्ट पण नाही येणार, तुम्ही वाचलात त्याच्यातलं पण नाही येणार आहे किंवा तसंच येणार नाही आहे. तुम्हाला एलिमिनेशन करायचं आहे, तुम्हाला लॉजिक लावायचे आहेत आणि तो क्वेश्चन्स किंवा आन्सरपर्यंत पोचायचं आहे. सो ही प्रोसेस आहे. त्याच्यामुळे तुम्ही वाचाल तेच येणार आहे का, तर अजिबात नाही. इथं काय असं होतच नाही मुळात. रेअरली होतं, काही क्वेश्चन्स असतात जे डिरेक्टली येतात, म्हणजे ते वाचलेले असतात. आपण जे काही आपण खालच्या लेवल बघतो, B लेवलला, C लेवलला किंवा ग्रुप D लेवलला, त्या लेवलला तुम्हाला डिरेक्ट क्वेश्चन येतात. इथं काय तुम्हाला कॉन्सेप्ट नाही. हां पण UPSCकडे याल तुम्ही, MPSCकडे याल तर तिथे कॉम्प्लेक्स क्वेश्चन्स आहेत, कॉन्सेप्ट बिल्डअप क्वेश्चन्स आहेत, मल्टी स्टेटमेंट्स, मल्टी ऑप्शन्स क्वेश्चन्स आहेत. मी दाखवतो तुम्हाला. आता टॉपिक्स बघूयात, देन मग थोडंसं आता मी एक्झाम बाबतीत थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करतो. UPSC MPSC लेवल काय आहे ती एक्सप्लेन करतो. देन त्या लेवलचे क्वेश्चन्स बघूया. देन मग आपण फायनली तुमचे डाऊट्स वगैरे घेऊन मग थांबूया, ठीक आहे. आज इंट्रोडक्शन आहे, आज काही जास्त मी शिकवणार नाही आहे, त्यामुळे त्या हिशोबानं बसा की आपण फक्त तुम्हाला दाखवणार आहे की एक्झॅक्टली परीक्षा कशी दिसते ते दाखवतो फक्त, बस तेवढं बघा, ठीक आहे. सो टॉपिक्स आहेत. पहिला टॉपिक आहे पॉलिटिकल इव्हेंट्स. पॉलिटिकल इव्हेंट्स, आता आपला देशच असा आहे की काय ना काय होतच असतं पॉलिटिक्समध्ये. 140 करोडचं पॉप्युलेशन आहे आणि म्हणजे म्हणतात ना दर 1-2 वर्षाने निवडणुका कुठे ना कुठे असतातच. एवढे 36 स्टेट्स आहेत आपल्याकडे, तर निवडणुका असतात. आता पण वेस्ट बेंगॉलला निवडणुका आहेत, आसाममध्ये आहेत, तामिळनाडूमध्ये आहेत, केरळमध्ये आहेत, बरोबर. सो हॉट टॉपिक आहे. सो निवडणुकामध्ये येतच राहतात क्वेश्चन्स. तशा पद्धतीने आता हा काय एक पॉलिटिकल अफेअरमध्ये मी उत्तराखंड बिकेम द फर्स्ट स्टेट टू इम्प्लिमेंट द युनिफॉर्म सिव्हिल कोड. हॉट क्वेश्चन आहे, कोणत्याही परीक्षेला येतोच, म्हणजे त्यामुळे मी घेतलं आहे. कारण युनिफॉर्म सिव्हिल कोड जर तुम्हाला थोडं माहिती असेल, वाचलं असेल UCC बद्दल, कारण खूप डिबेट्स आता चालू आहेत आणि जेव्हा इलेक्शन्स येतात तेव्हा खूप चालू होतात डिबेट्स युनिफॉर्म सिव्हिल कोडबद्दल, कारण धार्मिक मुद्दे आहे थोडा, ठीक आहे. सो युनिफॉर्म सिव्हिल कोड काय आहे की जे काही डिफरंट रिलिजनचे लॉज आहेत आपल्याकडे, जसं हिंदू लॉज वेगळे आहेत, इनहेरिटन्सचे लॉज वेगळे आहेत, डिवोर्सचे लॉ वेगळे आहेत, मॅरेजचे लॉ वेगळे आहेत, तसंच मुस्लिम लॉज वेगळे आहेत, ठीक आहे. इनहेरिटन्सचे, मॅरेजचे, डिवोर्सचे, तिकडे तलाक चालतं, इकडे तुम्हाला नाही चालत. तिकडे 4 मॅरेजेस चालतात, तिकडे नाही चालत, बरोबर. ख्रिश्चन्स लॉज वेगळे आहेत, हां, हिंदू लॉज वेगळे आहेत, मुस्लिम लॉज वेगळे आहेत. तर यांना आपण रिलिजियस लॉज जे आहेत आपले किंवा जे काय प्रत्येक रिलिजनला आपण एक प्रथा म्हणतो ती काय घालून दिलेली आहे, ती मिटवायची आणि सगळ्यांना समान आणायचं. युनिफॉर्म त्याला बोलतो, युनिफॉर्म सिव्हिल कोड, ठीक आहे. सो कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा डिबेट झाल्या होत्या याच्या बाबतीत की तेव्हाच आपण लागू करायचं युनिफॉर्म सिव्हिल कोड. किंवा 1948-52 मध्ये जेव्हा आंबेडकर डिबेट करायचे कॉन्स्टिट्यूशनमध्ये, तेव्हा त्यांनी सांगितलं करा म्हणून. तो नंतर आपण काय केलं की हळूहळू लागू केल्या. मग हळूहळू लागू काय केलं आपण, मग थोडे त्यातले क्लॉज लागू केले. जसं की तुम्हाला आता माहिती आहे की हिंदू स्त्रियांना वाटा मिळतो त्याच्या प्रॉपर्टीमध्ये, घरात,
So तो सक्सेशन लॉ आहे किंवा इनहेरिटन्स लॉ आहे, ते हळूहळू तुम्हाला दिलं गेलं, ते एकत्र इम्प्लिमेंट नाही केलं हिंदू लॉ. सो हिंदू कोड बिल आहे किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे, ते काही एकत्र लॉ इम्प्लिमेंट केलेले नाही आहेत. अजूनही तो मुद्दा फार चर्चेत आहे आणि दरवर्षी चर्चेत येतो, आणि जेव्हा निवडणुका येतात तेव्हा अजून येतो, कारण तो थोडा धार्मिक मुद्दा आहे. सो बऱ्याच लोकांचे सेंटिमेंट्स असतात त्याच्यामध्ये. सो ते आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड. आर्टिकल 44 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे जर का आपण पॉलिटीमध्ये जर का गेलो, मी म्हटलं मग अशी करंट इज रिलेव्हंट टू द पॉलिटी. सो पॉलिटिकल करंट अफेअर आहे आणि स्टॅटिक पॉलिटीचं पाहिजे माहिती, देन मग तुम्हाला, कारण पॉलिटीमध्ये मग प्रश्न येऊ शकतो करंटला, युनिफॉर्म सिव्हिल कोड इम्प्लिमेंटेड इन उत्तराखंड, ठीक आहे, फर्स्ट. देन खाली येईल की आर्टिकल 45 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन एक्सप्लेन युनिफॉर्म सिव्हिल कोड. तर सेकंड इज रॉंग, कारण 45 नाही आहे, इट इज 44. सो आर्टिकल 44, ठीक आहे, तो पॉलिटिकल झाला. मग त्यासाठी पॉलिटीचं थोडंसं बेसिक नॉलेज असलं पाहिजे. पॉलिटीचे आर्टिकल्स, पॉलिटी म्हणजे काय एक्झॅक्ट, पॉलिटीचे सगळे पार्ट्स 25 पार्ट्स आहेत पॉलिटीमध्ये. त्यानंतर 389 जवळपास कलम आहेत. हां, त्यानंतर शेड्यूल्स आहेत, 12 शेड्यूल्स आहेत, 25 पार्ट्स आहेत. सो आणि हे सगळं माहिती पाहिजे, ओव्हरव्ह्यू माहिती पाहिजे, ज्याला आपण म्हणतो की ओव्हरव्ह्यू, की एक्झॅक्ट पॉलिटी म्हणजे काय आहे आणि पॉलिटीच्याबद्दल थोडासा डेटा माहिती पाहिजे तुम्हाला. तर थोडासा नाही तर पॉलिटी सब्जेक्टमध्ये पूर्ण तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहेत. मग त्या बेसिसवर थोडंसं पॉलिटिकल आणि थोडंसं करंट असं दोन्ही मिळून क्वेश्चन्स बनतात. 2 स्टेटमेंट बनले, एक स्टेटमेंट रॉंग देणार, एक स्टेटमेंट राईट देणार. तो रेकग्नाइज करा कोणतं राईट आहे कोणतं रॉंग आहे, ठीक आहे. सो हा झाला पॉलिटिकल करंट. देन आहे इकॉनॉमिक करंट अफेअर्स. आता इकॉनॉमिक करंट अफेअरमध्ये काय, सगळं तुम्हाला माहिती आहे की आता आजूबाजूला सगळं इकॉनॉमिकच आहे सगळं. लाईक आता इस्रायल-इराण वॉर चालू आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे, आणि त्याच्यामुळे खूप मोठा क्रायसिस चालू आहे देशामध्ये, आणि आपल्या देशामध्येच आहेत. एलपीजीचा खूप मोठा क्रायसिस. आता एलपीजी भेटत नाही, आणि जो भेटतोय तो आता म्हणतात ना 3, 4, 5 हजार म्हणजे काय पण असा अमाऊंटमध्ये भेटतोय. सो तो का बंद आहे एलपीजी, मला माहिती आहे का, काय झालंय वॉरमुळे. आता पण एक्झॅक्ट काय आता त्याच्यात कुठून येतो, तो का बंद आहे, इराणमधून येतो किंवा कतारमधून येतो मोस्टली. जो आपला एलपीजी गॅस आहे तो इराणमधून आपण मोस्टली क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो, क्रूड ऑइल, आणि कतारमधून, कारण ते सगळे मिडल ईस्ट जे कंट्रीज आहेत तिथून सगळं आपल्याकडे ऑइल इम्पोर्ट होतं. आणि तो जो काय हॉर्मुज नावाचा जो काय स्ट्रेट आहे हॉर्मुज, तो बंद केला आहे. तो गेट आहे एक्झॅक्टली, तो सगळं ऑइलचा सगळा जो गेट आहे, म्हणजे वर्ल्डमध्ये जो काही एक्सपोर्ट सगळा होतो तो तिथून येतो. तो गेटच बंद केला इराणने. सो गेट बंद केला, मग सगळ्यात बंद झालं ना, इम्पोर्ट आला नाही आपल्याकडे. सो आला नाहीत म्हणजे मग मागणी वाढली आहे पण स्टॉकच नाही आपल्याकडे. आज सगळेजण फिरतात, लाईनमध्ये उभे आहेत लोक, ठीक आहे. सो आता म्हणजे कोविडसारखी परिस्थिती झाली. 3 सिनॅरिओज आहेत आपल्याकडे. एक तर नोटबंदी 16 झाली, देन कोविड झालं, आणि आता परत सेम थोडंसं असं वाटतं की त्याच फेजमध्ये आपण चाललेलो आता. सो इकॉनॉमिक करंट अफेअर आहे. आणि त्याच्यात मग एक आता याच्यामध्ये पण असं आहे, करंट अफेअरमध्ये हिस्टोरी थोडीशी ॲड केली जाते. हिस्ट्रीमध्ये काय की ज्या घटनांना 150 वर्ष, 100 वर्ष, 150 वर्ष, 200 वर्ष असे जे काय पूर्ण होतात, त्या घटना तुम्हाला करंटमध्ये विचारल्या जातात. आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, BSE किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे आपल्याला. तर BSEमध्ये आपलं एक इंटर्नशिप चालू आहे एका मुलाची BSEमध्ये. तर 1875 त्याची स्थापना झाली, आणि कोणी स्थापना केली, प्रेमचंद रॉयचंद यांना कॉटन किंग ऑफ बॉम्बे असं म्हणतात. हा हिस्ट्रीमध्ये पण क्वेश्चन आलेला आहे याच म्हणजे व्ह्यूने. आता हिस्ट्रीमध्ये काय आला, कारण 150 इयर्स कंप्लीट झाले, MPSCमध्ये आला होता, ठीक आहे. आणि तो करंट अफेअरमध्ये सुद्धा येऊ शकतो, ठीक आहे. 25मध्ये 150 इयर्स पूर्ण झाले, 1875ची स्थापना आहे. सो असे जे काही इम्पॉर्टंट इव्हेंट्स आहेत ते त्याच्यावरती प्रश्न आपल्याला येतो. आणि इकॉनॉमिक अफेअर्समध्ये मग अजून काय, इम्पोर्ट एक्सपोर्ट, देशाची ग्रोथ किती आहे, GDP म्हणतो आपण त्याला, किंवा GDP ग्रोथ किती आहे, किंवा एक्झॅक्टली बजेटवरती प्रश्न येतात तुम्हाला, किंवा इकॉनॉमिक सर्वेवरती प्रश्न येतात. इकॉनॉमिक सर्वे म्हणजे काय की देशामध्ये एक्झॅक्ट परिस्थिती काय आता फायनान्शियली किंवा सोशली, थोडक्यात सगळ्या गोष्टी इकॉनॉमिक सर्वेमध्ये दिल्या जातात. इकॉनॉमिक सर्वे हा इटसेल्फ टॉपिक आहे आपल्या करंट अफेअरचा, ठीक आहे. सो हे झालं इकॉनॉमिक करंट अफेअर्स. बँकिंग क्षेत्रातले काही गोष्टी आपल्याला येतात. बँकिंगमध्ये मर्जिंग आता चालू आहे बँकिंगचं, सगळ्या बँकिंगचं, ठीक आहे. एक बँक दुसऱ्यामध्ये मर्ज होते, दुसरी बँक तिसऱ्यामध्ये. सो
आता हे चालू आहे ना मर्जिंग, सो डिसेंट्रलायझेशन होत आहे, सॉरी सेंट्रलायझेशन होत आहे, जे काय स्कॅटर्ड होत आहे सगळ्या ब्रांचेस ते आता एक होत आहेत, असं आहे सगळं. नॅशनलाइज बँक्स पण एकात एक करून ते दोन्ही बँक आता मर्ज होतात. पंजाब नॅशनल बँक असेल तुमची, तो ओरिएंटल बँक आहे, तर पंजाब नॅशनल आणि ओरिएंटल बँक असं करून ते एकच बँक चालवतात असं, ठीक आहे. सो नेक्स्ट आहे अहवाल आणि निर्देशांक. आता याच्यामध्ये निर्देशांक म्हणजे काय की इंडेक्सेस, लाईक आता एक फेमस इंडेक्स आहे की हॅप्पी इंडेक्स, काउंट केला जातो प्रत्येक कंट्रीचा की कोणती कंट्री हॅप्पी आहे जास्त सगळ्यात. सो भूतानने त्याचं ओरिजिन केलेलं आहे, भूतानने ते सुरू केलं आहे, हॅपी इंडेक्स येतो. तसंच एक भूक निर्देशांक आहे.